की ही बात करते हैं। मोदी जी, आपके नक्शे कदम पर हम चल रहे हैं और महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। मराठवाडा हा शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे। भाजपा युती, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीचे उमेदवार आपले सगळे आहेत आणि इथली जनता शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भारावलेली आहे। त्यामुळे लोकसभेत महायुतीला विजय मिळाला आहे आणि शिवसेना प्रमुखांनंतर प्रभू श्रीरामाच्या, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याचं रक्षण कुणी केलं असेल त्यांचं नाव आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। सपना था बाला साहब का और मिल गई एक डगर। मोदी साहब के नेतृत्व में हमने कर दिखाया संभाजी नगर। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की हे छत्रपती संभाजीनगर मोदीजींमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, प्रगती झाली। गेल्या 2.5 वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं। ऐसा कभी नहीं हुआ कि हमने मांगा और मोदीजी ने दिया नहीं। आधीचं सरकार मात्र अहंकारी कडक सिंग बनून होतं आणि मी कशाला मागू असा इगो, अहंकार। आणि राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणं म्हणजे हा कमीपणा नाही, पण आम्ही जातो राज्याला। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्याने 4 मुख्यमंत्री दिले। इथला साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवता आला नाही। मराठवाड्याचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा निर्धार आपण केला आहे आणि म्हणून त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड बंद केला आहे, नदी जोड प्रकल्प बंद केला आहे, तो आपण सुरू करायचा आहे। मोदीजींनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून दुष्काळवाडा हा शब्द आपल्याला पुसायचा। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण येत्या, आता हे सगळे उमेदवार इथं आहेत, या सर्व उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा। दाखवायचं आहे आणि कायम घरी बसवायचं आहे, महायुतीचं सरकार आणायचं आहे। खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये, दिल्लीमध्ये मोदी साहेबांचं सरकार किती त्यांनी आटापिटा केला, फेक नॅरेटिव्ह केलं, संविधान बदलेगा, ये बदलेगा, वो बदलेगा, सगळ्यांना घाबरवलं। तरी सुद्धा या हिंदुस्थानच्या 140 करोड जनतेने पुन्हा प्रधानमंत्री म्हणून 3ऱ्यांदा मोदीजींनाच बसवलं।